नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. आजचा वार आहे बघा रविवार आणि आज सकाळपासून काय ब्लॉग केला नव्हता. आज बाहेर गेले होते, भाजी आणली आहे. म्हणलं भाजी पण काय आणलेली ती पण शेअर करू. आणि माशांचे मुंडके त्याची भाजी केलेली. तर मी तर खात नाही, मुलं पण खात नाही, मिस्टरांना आवडती, त्यासाठी माशांचे मुंडके असे आणले होते. आणि त्याची भाजी दुपारीच केली आहे, 3-3:30 वाजता फक्त करून ठेवली मी, आणखी खाल्ली नाही मिस्टरांनी. आणि त्याची रेसिपी पण शेअर केलेली. रेसिपी दुपारीच मी ब्लॉग केला होता रेसिपीचा. आणि म्हणलं चला आता ती रेसिपी पण मी जॉईन करत काय आणलेले आहे ते. आणि माझ्यासाठी मुलांसाठी अंड्याची भाजी केली आहे सिंपलची. त्याची रेसिपी काय शेअर केली नाही, फक्त माशांची भाजी केलेली आहे फक्त. आता त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. आणि आता भाजीला दुपारी काय घेऊन आले ते पण शेअर करते. तर आज भाजी छान होती सगळी. 30 रुपयाला अर्धा किलो हे असं भेटलेलं आहे. तर हा पुदिना आहे, 2 भाज्यांना वापरलेला आहे, त्यामुळे 10 रुपयाचा पुदिना घेतला होता असा. आणि अर्धा किलो 30 रुपयाची भेंडी घेतलेली. आणि इतका सारा असा कढीपत्ता पण भेटलाय, 10 रुपयामध्ये भेटलेला आहे. आणि 50 रुपयाला 1 किलो काकडी घेतली. आणि कोथिंबीर दरवेळेस 20 रुपयाला होती, त्यावेळेस 10 रुपयालाच आहे. असं कट करून घेतलं कारण भरपूर चिकनने भरलेली होती, त्यामुळं नीट करून ठेवायचंय. पण म्हटलं चला ब्लॉग पण करू, आज केलाच नव्हता. आणि एक भोपळा आणलेला आहे, आणि एक भोपळा आणलाय, आणि दोडका आणलेला आहे, आणि पालक एक आणलेला आहे. पालक पण छान भेटला असा. आणि कारलं असं व्हाईट कलरचं कारलं असं म्हणतात ते कारलं, पांढरं कारलं जास्त कडून नसतं. तर हे पण पावशेर घेतलंय, 30 रुपये पावशेर भेटलेले. आणि टोमॅटो 1 किलो भेटलेला आहे. तर आज भाज्या जरा कमीच आणल्या होत्या मी. आणि हिरवी मिरची जास्त नाही आणली, तितकीच आणलेली आहे. मिरची पण आणलेली कारण मिरची लागते घरामध्ये, जास्त मिरची नाही वापरत. आणि 20 रुपये पावशेर असा अद्रक भेटलेला आहे. तर अद्रक पण छान भेटलेला आहे. आणि लिंबू हे 30 रुपयाचे इतके घेतलेले. आणि त्यानंतर इथं मी घेतलेले बोंबील घेतलेले, आणि हे सुकट घेतलेले, आणि सुके मासे असतात ते घेतलेले. आणि राजमा घेतलेला आहे अर्धा पाव. आणि हे चवळी घेतलेली अर्धा पाव, जास्त घेतलं नाही. मग म्हटलं पावशेर अर्धा किलो असं घेतात ते, पण कमीच घेतलेले ह्यावेळेस. असं म्हणजे 2 भाज्या त्या पण होती त्यासाठी असं घेतलेले. आणि एक चाकू पण आणला होता कारण चाकू खराब झालेला होता. तर 80 रुपयाचा एक चाकू पण आणलेला. तर हा असा एक चाकू घेतलेला आहे, कार आहे चांगला. आणि याच्या अगोदर असाच होता पण लाकडाचा होता, जास्त दिवस गेला होता, त्यामुळे हा चाकू घेतलेला आहे. हा 80 रुपयाला दिलाय, कमी नाही केलं, फिक्स रेट म्हणते ते. आणि हे पण घेतलेलं आहे बटाट्याचं साल काढायचं, हे पण चांगले क्वालिटीचं भेटले. तर हे 20 रुपयामध्ये घेतले. तर आज मी काय भाजीपाला आणलेला ते पण शेअर केला. दुपारीच ब्लॉग करणार होते, पण जेवण वगैरे केलं, मग काढलंच नाही, असंच काढून ठेवलं होतं. आणि मुलांसाठी आंबे आणले होते, भेळ आणली होती आज खाण्यासाठी. तर असं रेसिपी पण शेअर केलेली माशांची. आणि भाजीपाला पण आणलेला आहे. आता नीट करून ठेवते भाजीचं. उद्याचं काय करायचं ते आता तयारी करून ठेवते, म्हणजे उद्या काय भाजी करायची ते. तर अशी भाजीपाला आणलेला आहे. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता मी भाज्या दोन्ही झालेले आहेत, भाकरी करून घेते आणि भात पण करून घेते आता. आणि आता भाजी काय अंड्याची रेसिपी शेअर केलेली नाहीये, फक्त माशांची भाजीची रेसिपी आता इथून शेअर करते तुमच्यासोबत. कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. त्यानंतर इथं मी कांदे घेतले होते, 70 रुपयाचे कांदे आणि 30 रुपयाचा बटाटा असा घेतला होता. तर कांदे बटाटे पण लागतात घरात, आणि कांदा जास्त वापर असतो माझा, त्यामुळे कांदे मला जास्त लागतात. तर इथं कांदे पण आणले होते, बटाटा पण घेतला होता. आणि ही माशाची मुंडी होती, त्यांनी कट करून दिली होती, साफ करून दिली होती. घरी आणल्यानंतर मिस्टरांनीच मला ही माशीचं स्वच्छ धुवून दिले होते. आणि तर मसाल्यामध्ये घेतला आहे पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो, खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं नीट करून घेतलं, बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे भाजी करण्यासाठी. तर ही पेस्ट मी 2 भाज्यांसाठी केली होती, अंड्याची पण भाजी करणार होते आणि माशाची पण भाजी करणार होते. त्यासाठी थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेतली. तेल छान तापलं, थोडंसं तेल मी जास्तच घेतलं होतं, इतकं पण नाही पण थोडंसं तेल जास्त घेतलं होतं, कारण मासे छान असे फ्राय करायचे होते त्यामुळं.
तेल तापलं की तर मी पहिलं तर वाटण टाकून घेतलं आहे, एक चांगलं परतून घेतलं थोडंसं तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे हळद, मीठ, घरची चटणी आणि फिश मसाला टाकला आहे. फिश फ्राय मसाला नाही, फक्त फिश मसाला टाकला होता. आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला सगळा परतून घेते आणि मग नंतर मासे टाकणार होते, आधीच नव्हते टाकणार मासे. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनटं चांगला मसाला परतून घेऊन ताट झाकून ठेवला आहे. एक वाफ काढून घेतली, मसाला पण चांगला तयार झाला आहे. मसाला छान झाला की भाजी कुठली पण छान होते, त्यामुळे मसाला एकदम सगळा परतून घेत असते मी. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे मासे टाकून घेतलेले आहेत सगळे. तर स्वच्छ धुवून दिले होते मिस्टरांनीच मासे मला, 4-5 पाण्याने स्वच्छ धुतले होते मासे. आणि हे पण टाकले आहेत आता आणि सगळं मिक्स करून घेते हे मासे पण. आणि त्यानंतर हे झाकून ठेवलं आहे चांगले 5-1 मिनटं झाकून ठेवलं होतं बारीक गॅसवरती. मासा पूर्ण असा फ्राय होऊ दिला, चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला. तर ह्याचा मला रस्सा करायचा होता, तर त्यासाठी मी इकडं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. तर गरम पाणी झालं की गरमच पाणी टाकायचं भाजीसाठी, भाजी छान होती त्यामुळं. आणि इथं मी पाणी जितकं रस्सा करायचा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि छान इथं माशाची भाजी झाली आहे. वरतून थोडी कस्तुरी मेथी टाकली आहे. तर माशाची भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.